शेतकरी मित्रो, लगन सराईचे कामं झाले असतील, धोंडागिंडा पण खाऊन झाला असेल, तर चला आपण थोडं शेतीकडे बघूया। आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या विदर्भातली जी जमीन आहे ही अल्कलीयुक्त कॅल्शियमचं प्रमाण या जमिनीमध्ये खूप जास्त आहे। त्यामुळं लोह, झिंक आणि बोरान हे जे मायक्रोन्यूट्रिएंट आहेत हे आपल्या जमिनीत खूप कमी आहेत। याची कमतरता आपल्या जमिनीमध्ये असल्यामुळं आपल्याला खताचं एकत्रित व्यवस्थापन करणं खूप जास्त आवश्यक आहे। त्यासाठी आपल्याला जर तुम्ही हळदीची लागवड करत असाल तर हळद लागवडीसाठी एका एकरीसाठी आपण किती खतं दिली पाहिजे, कोणती खतं दिली पाहिजे हे या आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। आपल्या शेतामध्ये आपल्याला माहित आहे की सेंद्रिय कर्बाचं प्रमाण हे खूप जास्त कमी झालेलं आहे। त्यामुळं हळद हे पीक असं आहे की कंदवर्गीय पीक असल्यामुळे हे जमिनीत वाढतं। त्यामुळं आपल्या जमिनीचा जो ऑर्गॅनिक कार्बन आहे हा चांगला असणं आवश्यक आहे। त्यासाठी आपल्याला कंपोस्ट खत किंवा FIM हे जवळपास एकरी 10 ते 12 टन टाकणं गरजेचं असते। सोबतच आपण जे खत वापरत असाल त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिंगल सुपर फॉस्फेट हे आपल्याला एका एकरासाठी 4 बॅग वापरायचे आहे। सोबत म्युरेट ऑफ पोटॅश हे 1 बॅग टाकायचं आहे। निंबोळी पेंट जे तुम्हाला 3 बॅग एकरी टाकायचे आहेत। सोबत गंधक हे 10 किलो टाकायचं आहे। मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो टाकायचं आहे आणि झिंक सल्फेट तुम्हाला 5 किलो वापरायचं आहे। सोबत फर्टेरा ज्यामध्ये क्लोरॅन्टानिलिकोर हा एक घटक आहे, ज्यामुळे तुमच्या शेतातलं जे काही कीड वगैरे आहे हे पण नियंत्रणात येईल, असं तुम्हाला 4 किलो एकरी टाकायचं आहे। सोबत तुम्हाला ट्रायकोडर्मा व्हिरिडी हे 1 किलो मिक्स करायचं आहे। आणि तुमच्या इकडे जर विगर राजा हा जिओलाइफ कंपनीचा जर एक मायक्रोरायझा आणि नावाचा एक प्रोडक्ट आहे, हा जर तुमच्या इकडे असेल तर तो तुम्ही 200 ग्रॅम एका एकरासाठी ही सर्व जी खतं आहे तुम्हाला मिक्स करून तुमचं रोटावेटर झाल्याच्या नंतर शेतात टाकायची आहे किंवा बेड झाल्याच्या नंतरही तुम्ही ते टाकू शकता। अशा पद्धतीने तुम्हाला खताचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे।